राजन, परशुराम साहेबांना माझे आई बाबा कुठे ते माहिती असतील तर ते शोधून काढू शकतील. त्यांना माहिती असेल तर मग काय प्रश्नच नाही ना. 2 दिवसात शोधून काढतील ते. ज्या गोष्टी घरात पुरुष या नात्याने तुम्ही करायला पाहिजेत ना, त्या मी करायला चालले. तू काय करायला चाललीस? तू कुठे चाललीस? जिथे या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत. पैसा? माझा पहिला पगार. आजीला तू पायंदळी तुडवतेस ना, तीच उद्या तुझं पाय पुष्ण करणार. गेले काही दिवस खूप वेगळे वागतात ते. त्यांना काही झालं तर नाहीये ना? काय ग, कुठे होतीस? ते मी तर कामात होते. बर. हा, जानकी, मला खरं खरं सांगशील? काय? तू यांची नाराजी का ओढवून घेतलीस? ते उठता बसता तुझ्या नावाने शंका का बर करत असतात? म्हणजे नेमकं काय झालंय? मला गावाला परत जायचंय. काही झालं की गावाला परत जायचा विषय का काढतेस तू? तुला आत्या बहिणी सगळं समजावून सांगितलंय की नाही? मी एकटी राहीन ना आमच्या घरात, पण मला परत जायचंय. का जायचंय ते तरी सांग. तुला तिथली सगळी परिस्थिती माहिती आहे, हो की नाही? आणि इथे सगळेजण तुझ्यावर किती प्रेम करतात, मग तरी का बरं जायचंय तुला? माहित नाही. जानकी, मी यापुढे तुला नाही प्रश्न विचारणार. खरं तर मी तुला माझ्याच घरी पाठवलं असतं, पण तिथे बाबा एकटेच राहतात ना, त्यामुळे. चालेल ना, मी त्यांची सगळी कामं करीन. रोज देऊळ झाडून पुसून स्वच्छ ठेवीन. तू करशील ग, पण त्यांनी करू दिलं पाहिजे ना. आणि आता कोणी पटकन आठवतही नाहीये मला. सुमिते, कुठे पण चालेल, पण मला गावी परत जायचंय. अरे हो, त्या वनिताबाई एकट्याच राहतात ना गावात? तू त्यांच्याकडे का नाही जाऊन राहत? नाही, नको, त्यांच्याकडे नको. का बरं नको? त्यांचं किती प्रेम आहे तुझ्यावर. मी बोलू का त्यांच्याशी? नाही, नको ना. मी ते काम अर्धवट सोडून आलीये, पूर्ण करून येऊ का? अगं, तुझ्या कामाचाच विषय चाललाय ना हा. ते पण जाऊन येते ना. बरं ठीक आहे, जा. अरे वा, छान झोपा काढताय. प्लीज तू. मला वाटलं बायकोच्या विरहात कुठेतरी बासरी वाजवत बसला असाल. अगं नाही ग, जागाच होतो मी. आत्ता जस्ट डोळा लागला. मी आत्याला म्हणलं होतं ती परत येणार. पण असं नाही वाटलं की गाडी काढून बाहेर पडावं, तिला शोधावं? घरातलं दुसरं कोणी जर असं निघून गेलं असतं तर सगळं घर शोधायला बाहेर पडलं असतं. तू गेली होतीस, त्यामुळे आम्हाला तुझ्यापेक्षा बाहेरच्यांचीच काळजी जरा जास्त होती. अशा वेळी तुम्हाला विनोद सुचताय? यावेळेला तुला नाही भांडावं असं वाटत आहे? निघून जाऊ का परत? ए थांब थांब, बस. आत्या अजूनही झोपलेली नाहीये. आम्ही सगळेजण खरंच खूप टेन्शन मध्ये होतो. ज्या पद्धतीने तू निघून गेलीस ना, मला तर वाटलं की. काय वाटलं? हेच ना, गेली कटकट. आता मोठ्या भावानंतर आपण ही लग्न करायला मोकळे. अहिल्या, सारखा असा तिरका विचित्र विचार करून तू स्वतःलाच खूप त्रास करून घेतेस, असं नाही का ग जाणवत तुला? तुमच्या अशा शेळपट विचारामुळे मला किती त्रास होतो हे कधी तुम्हाला जाणवत नाही का? सॉरी. आता जाऊ दे, वाद नको. आणि गेली होतीस कुठे तू? घाबरू नका, कुठेही शेण खायला गेले नव्हते. अहिल्या, काय बोलतेस तू? जिथे गेले होते
तिथे माझ्या प्रश्नांची उत्तर तर मला मिळालीच नाही. उलट नवीनच प्रश्न तयार झाले. कुठे गेली होतीस तू? स्मशानात. काय करून घेतलंय स्वतःच? आजपर्यंत कसा जगत आलो? एखाद्या सिंहासारखा जगलो मी. तू नरसिंह किल्लेदार आहेस. मृत्यू जरी समोर आला तरी त्याला लाज वाटेल असा उभा राहिलास तू. असं भ्याडासारखं आयुष्य का जगतोयस? आता नाही, आता प्रत्येक दिवस माझा असेल. मृत्यूच्या समोर त्याच्या नजरेत नजर घालून जगणार आता मी. त्याच्या नजरेत नजर घालून नरसिंह किल्लेदार आहे मी. या. रत्ना, गण्या कुठे आहे? सकाळीच उठून गेलाय, ते बी उजाडायच्या आधीच. अगं मुकादम म्हणत होता, सुभान्या तुझं पोरग कामाला वाघ आहे वाघ. त्याला बोलायला काय जातं? एवढंच पोरग आहे तरी त्याच्या रोजंदारीतला हिस्सा सोडतोय का? गेले 4 दिवस मी बघतोय, गण्या कामाला लागला की त्याला दम बी लागत नाही आणि भूक बी लागत नाही. मी आजारी होते तेव्हा ठीक होतं, पण आता त्या पोराचं घमेली उचलणं बंद करा. संध्याकाळी येतो तेव्हा त्याचा हात फुगून काळीच तुटत हो माझं. मी त्याला सांगितलं पण तो ऐकायलाच तयार नाही. इथं आल्यापासून खेळणं धावणं सगळं बंद झालंय त्याचं. इथं आल्यापासून त्याच्या चेहऱ्यावर हसू बी बघितलं नाही. त्याच्या डोसक्यात काहीतरी चाललंय, काय चाललंय हेच कळत नाही. आज बोलून घ्या की त्याच्याशी. बघतो बोलत. चल येतो ग. काय दामू शेठ, सकाळी सकाळी दुधाचा रतीब कोणाकडं? एवढ्या सकाळी कोण पिणार दूध आमच्या घरात? पूर्वी साहेब व्यायाम करायचे तेव्हा त्यांना लागायचं दूध, पण आता कोणी व्यायाम सुरू केलाय? परशुराम साहेबांनी की काय? काय त्यांच्या पिण्याबद्दल कोण बोलणार या घरात? हळू बोला, नाहीतर दुधासकट ग्लास सुद्धा घशात घालतील ते. हो हो हो. साहेबांसाठी घेऊन चाललोय दूध. काय सांगताय? हो मोठ्या साहेबांनी? हो, आज सकाळीच व्यायामाला सुरुवात केली, त्यांनीच मागून घेतले. दामू शेठ, आज तुम्ही मला खूप आनंदाची बातमी दिली. होय, मला पण बरं वाटलं. साहेब पूर्वीसारखे दिसायला लागले. द्या माझ्याकडे दूध, मी घेऊन जातो. अहो द्या हो, मी घेऊन जातो. अहो पण साहेब, अहो नाही, मी घेऊन जातो.
फार बरं वाटलं मला. हो, याच्यासाठीच तर हा 8 तास चालला होता. असू दे. बरोबर. गुड मॉर्निंग साहेब. गुड मॉर्निंग वाकडीस. साहेब, तुमच्यासाठी दूध आणलंय. तर व्यायाम सुरू केलाय म्हटल्यानंतर आहारही तसाच हवा ना. माझ्या आहाराचं राहू द्या, तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या. किती बारीक झालायत तुम्ही. मेंदूचं काम करणारी माणसं आम्ही साहेब. ते तुमच्यासारखं जोर, बैठका, दंड हे आपल्याला नाही जमणार. तुम्ही असं नाही ऐकणार. मंत्रालयातून अध्यादेशच काढायला हवा. प्रत्येक मंत्र्याच्या पीएची छाती 42 इंच हवी. हे घ्या साहेब. बऱ्याच दिवसांनी तुम्हाला व्यायाम करताना पाहून बरं वाटलं. वाकणीस, खूप झालं हे लपून छपून जगणं. आजपर्यंत कायम शत्रूला समोर ठेवूनच भिडलो आपण. ना कधी फुटीचं राजकारण केलं, ना छुप राजकारण. निरोप पाठवा सगळ्यांना. हो साहेब, आजच सगळ्यांना फोन करतो. पुढच्या आठवड्यापासून कामाला सुरुवात करूया. आणि त्या मृत्यूला म्हणावं कधीही ये, असा हसतच सामोरं येईन तुला. साहेब, तुमचा हा जर उत्साह राहिला ना तर विरोधकच काय, मृत्यू सुद्धा तुमच्या जवळ यायला घाबरेल. आता घाबरायचं त्यांनी. चला वाकणीस, 100 जोर मारू. चला. हो. हा, नाही नाही, माझं काम नाही ते. हे दूध घ्या साहेब तुम्ही. जोर काय, येतो मी. बरीच काम आहेत. वहिनी, पुस्तकावर राग कशापायी काढताय? भाऊजी तुम्ही पण ना ऐन मोक्याच्या वेळी गायब होता. ऐन मोक्याच्या वेळेला काय घडले ते कानावर आलंय माझ्या. ही घटना कळल्यानंतरही तुम्ही शांतच. मग काय दगडफेक करू घरातल्या घरात, का जाळपोळ करू? रिॲक्शन द्या ना. येणार. योग्य वेळ आली ना की माझी रिॲक्शन येणार, पण माझ्या स्टाईल मध्ये येणार. मी योग्य वेळेला पोहोचले होते म्हणून, नाहीतर मोठे साहेब तर गेलेच होते. मी पण हा सगळा तमाशा झाल्यानंतर तुम्ही कुठे गेला होतात गाडी घेऊन? आम्हाला वाटलं तुम्ही बी गेलात ती काय म्हणता. मी बरी जाईन अशी. उलट मीच एक दिवस घालवीन सगळ्यांना. आम्ही तुमच्याच पार्टीतले आहे, लक्षात ठेवा. नाही तर तुमची वक्रदृष्टी आमच्यासारख्या गरीबावर पडायची. किल्लेदार आणि गरीब. आम्ही कसले किल्लेदार हो. आम्ही सावत्र. ते आमचं मरू दे. सांगितलं नाहीत कुठे गाडी घेऊन कुठे गेला होता ते. मी भवानी माईकडे गेले होते. ते चिटकिडीकडे. या सगळ्या प्रकरणाची सूत्रधार तीच आहे असंच मला वाटतंय. त्या बाईपासून सावध राहा. तिच्या नादाला लागू नका, नाही तर एक दिवस तुमचं कबूतर बनवेल ती. आणि मग किल्लेदारांच्या ढाबळीतले दाणे टिपत बसायची वेळ येईल तुमच्यावर. कळलं का? हो. मी तिला विचारलं तर म्हणाली, जिला तू आज टाचेखाली ठेवतेस ती सुद्धा तुझं पायपुसणं करेल. झाला का गोळ? म्हणजे आमची बायको आहे? मला पण असंच वाटतंय. झालं म्हणजे एकीकडं आमची बायको आणि दुसरीकडं ती नवी येणारी नवीन वहिनी. या दोघींच्या मध्ये तुमचं काय होणार वहिनी? दुष्काळ सगळ्या राज्यातच आहे हो. आणि आम्ही कुठे जास्तीची वीज मागतोय. पण निदान आमच्या वाट्याची तरी आम्हाला द्या. 300 पोल्ट्री फार्म्स फक्त माझ्या भागात आहेत. त्या सगळ्याचं मिळून बरंच नुकसान झालंय हो. ठीक आहे, पण नुसतं बोलू नका, प्रयत्नही करा. प्रसाद, आज किती दिवसांनी माझा पहिला नरसिंह दिसतोय मला.
व्यायामाला पण सुरुवात केली ना? हळूहळू सगळंच बदलेल. आत्याबाई, खूप त्रास झाला ना माझ्यामुळे. विचित्रही वागलो मी. अरे मी बघत होते, ते तू नव्हतास काही बोलत, तुझी भीती बोलत होती. आता कसली भीती नाही मला. आणि भिऊ सुद्धा नकोस. आम्ही आहोत ना सगळेजण तुझ्या मागे. आता काय करायचा विचार आहे सांग? 24 तास काम. 1-2 दौरे आहेत, मेळावे आहेत, कार्यकर्त्यांच्या सभा आहेत. असा पुढच्या 2 आठवड्यांचा कार्यक्रम ठरलाय. छान, चांगलाय. तूही चल की आमच्या बरोबर. 1-2 ठिकाणी देवदर्शन सुद्धा होईल. माझ्याने नाही आता प्रवास होत रे. आणि तू असं छान वाग, मग मला देव पावलाच बघ. खूप विचित्र वागलो का ग मी? नाही रे, खरं सांगू का, परशूच्या विचित्र वागण्याची इतकी सवय झाली आहे ना की त्याच्या पुढे हे काहीच नाही. काय झालं आता? नरसिंह, मला वाटतं काही दिवसांसाठी तरी परशूला तू कामाला कुठेतरी पाठवून दे. आत्याबाई, काय झालंय सांग मला. झालं काही नाही रे, पण त्याचं इथे राहणं हे काही दिवस तरी ठीक नाही असं वाटतंय मला. पण तू विसरून जा सगळं. त्याची तू काळजीच करू नकोस. बरं, लांब कुठे नाही पण मुंबईच्या जवळच कुठेतरी फिरून ये तू. अरे नाही, एक नवस बोलले होते ना मी, तो फेडायचा आहे, त्याच्यासाठी जायचंच आहे ना मला. अरे मग मीही येतो की. तू कशाला? इथे कितीतरी कामं पडली आहेत ना तुझी. आणि वाकणीस आहेत माझ्या बरोबर. काही बोलले नाहीत मला. अरे इतकं कुठे महत्वाचं आहे ते. 1 दिवसात जाऊन सुद्धा येऊ आम्ही. ठीक आहे, मग आल्यावरच बोलू आपण. तुझ्यासाठीच जातीये देवाला. त्याची काही गरज नाही आत्याबाई. सगळं मुळं दूर झालंय आता. अरे म्हणूनच तर जातीये. हा, नाही, पुढच्या 2 आठवड्यात अजिबात वेळ नाही मला. त्यानंतरच आपण ठरवू. या वयात पण एखादा माणूस बाईसाठी एवढा वेडा होऊ शकतो? नाही नाही नाही, बाईसाठी वेडा होणाऱ्यांपैकी दादा नाही. याच्या पाठीमागे काहीतरी वेगळंच कारण असणार. बाई नाही, मूलबाळ नाही, मग लग्न काय गंमत म्हणून करतायत की काय? दादाचं मूलबाळ म्हणजे अमृता. तुमच्या एक गोष्ट लक्षात कशी येत नाही वहिनी? एक ना एक दिवस ती दुसऱ्याच्या घरी जाणार. म्हणजे हे सगळं चाललंय ते वारस हवा म्हणून. आणि तुम्हाला मुलगा झाला तर? त्याचे हाल आमच्यासारखेच होणार. एकच आशेचा किरण आहे आता. तुम्हाला जर मुलगा झाला. हे मी तुमचं मत समजू का टोमणा? असं काय करताय वहिनी? मगाशीच म्हटलं नाही का मी तुमच्या पार्टीतला आहे. अच्छा, म्हणजे हे सगळं नव्या वारसदारासाठी चाललंय तर? हा, आणि एकदा का तो आला की तुम्ही मी सगळेच जण खड्यासारखे बाजूला फेकले जाणार. वहिनी, चाव्या कुठे दिसल्या नाहीत. दिले रागाच्या भरात फेकून. ही चूक आयुष्यात पुन्हा कधीच करू नका. कारण भविष्यातल्या सगळ्या लढाया या चाव्यांसाठीच होतील. कळलं?